पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। माझ्यासोबत सध्या पुणे पोलीस आयुक्त सर आहेत, अमितेश कुमार सर, अशा व्यक्तींना उमेदवारी दिल्यानंतर अर्थात त्यांच्यावर कारवाई करायला देखील अडचणी येत असतील आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार असे आहेत, ह्याची संख्या किती आहे आणि काय काय स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि काय अडचणी समोर येतात सर? हे अशा उमेदवारी दिल्याविषयी आम्ही पोलीस आयुक्त म्हणून काही टिप्पणी करणे योग्य नाही आहे, संयुक्तिक पण नाही आहे। काही उमेदवार नक्कीच आहे ज्यांच्यावर गुन्ह्याची जुनी क्राईम रेकॉर्ड आहे, परंतु काही असे पण कॅन्डिडेट आहे ज्यांच्यावर सध्या नुकतेच घडलेले गंभीर गुन्ह्यामध्ये मोक्यासारखे गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करून ते सध्या कस्टडीमध्ये आहेत, त्यांना पण ते पण निवडणूक लढत आहे। ही बाबी खरी आहे, परंतु पोलीस दलांचे वतीने किंवा पोलीस दलांची भूमिका स्पष्ट आहे। नंबर 1 हे इलेक्शनचे काळात, निवडणूकचे काळात कोणताही प्रकारची अशा प्रकारचे लोकांचे किंवा कोणाचेही मसल पॉवर, मनी पॉवर, कोणाचे दबाव तंत्रचे वापर जेणेकरून लोकांना त्यांचे मताचे अधिकार पारदर्शकरित्याने बिना कोणताही प्रकारचे दबावाचे बिना त्यांना करता येईल, ही आमच्या पोलिसांची जबाबदारी आहे। फ्री अँड फेअर इलेक्शन आमची जबाबदारी, आणि मी स्पष्टपणे सांगतो, पोलीस दल, पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे फ्री आणि फेअर इलेक्शन्स होण्याकरिता जोरात प्रयत्नशील आहे आणि कोणताही अडीअडचणी येणार नाही हे मी सर्वांना आताच आश्वासन देतो, गवाही देतो। आता झाली गोष्ट की यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, ही आमच्या दृष्टीने एक बाब जे आहे त्यामध्ये क्राईम आणि क्रिमिनल्सचे ग्लोरिफिकेशन किंवा क्राईम आणि क्रिमिनॅलिटीकडे नवयुवक यूथ नवीन पिढी यांचे आकर्षण होणे हे लॉंग टर्ममध्ये शहरासाठी घातक आहे, ही आमची भूमिका आहे। म्हणून आम्ही अशा कोणत्याही प्रकारचे ग्लोरिफिकेशन होऊ देणार नाही। सोशल मीडियाचे मार्फती होत असतील किंवा इतर माध्यमातून होत असतील, ही आम्ही होऊ देणार नाही। नवयुवक पिढी विशेष करून जे जुवेनाईल डेलिंक्वेन्सी म्हणजे मायनर्स क्रिमिनॅलिटीमध्ये येण्याची प्रमाण काही काळात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे आणि खरं ही एक अत्यंत चिंताची बाब आहे। आणि हे आम्ही पोलीस दल अत्यंत गांभीर्याने घेऊन त्यांचे अशा प्रकारचे नवयुवकला आयडेंटिफाय करून कसे त्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग करता येईल, कसे त्यांना वोकेशनल ट्रेनिंग देता येईल जेणेकरून ते मेनस्ट्रीममध्ये येतील, ही ऑलरेडी आम्ही काम करत आहे। काही प्रकरणात जे गँगस्टर्स आहेत ते मायनर्सचे आणि नवीन पिढीचे वापर क्रिमिनॅलिटीसाठी करत आहे, यासाठी पूर्णपणे पोलीस दल प्रयत्नशील आहे। आणि म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचे असतील तर फ्री आणि फेअर इलेक्शन्स करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नक्कीच आम्ही यशस्वी होणार, त्यामध्ये काही दोन मत नाही। ते क्रिमिनॅलिटीचे ग्लोरिफिकेशन हे चिंताची बाब आहे, त्याबद्दल आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत आणि नक्कीच। सर, तुम्ही जे म्हणताय त्यामध्ये जर आता आपण बघितलं तर गुन्हा दाखल होणं ही वेगळी गोष्ट, मात्र त्याच्यामध्ये त्यांचा इन्व्हॉल्वमेंट, ते काही लोकांना आतमध्ये जेलमध्ये आहेत, जेलमधून बाहेर आलेले आहेत। आता बंडू अंधेकरांच्या घरातले 2 महिला बघितले, किंबहुना बापू नायर बघितलं, म्हणजे अर्थात गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर आणि असे लोक थेट प्रचाराला रस्त्यावर उतरतायत जोरदार आणि त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात युवक सुद्धा जुळताना दिसतायत। सर, बरोबर आहे, यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे। जर ते मेनस्ट्रीममध्ये असतील, जुने काळात काही जरी गंभीर गुन्हा असतील आणि आत्ता नुकतेच काही प्रकरण त्यांचे आपत्तीजनक समोर आले नसतील तर त्याबद्दल मला विशेष काही टिप्पणी करायची नाही, परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे। जोपर्यंत ते मुख्य प्रवाहात राहतील, जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करतील, जोपर्यंत कोणताही गुन्हा करत नाही, आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे। परंतु ज्यावेळी ते काही दबाव तंत्राचे वापर किंवा जे काही आपत्तीजनक कृत्य केला तर निवडणूक लढत असतील की लढत नसतील, कारवाई आमची होणारच आहे आणि कडकच कारवाई होणार आहे। आणि जे काही नुकतेची घटनामध्ये जे आतमध्ये आहे त्यांना काही निवडणूक काळात किंवा कधी कोणताही कृत्य ज्यावरून हे ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटला बढावा मिळत असल्याचे दिसून आल्यास तर अशा प्रकारचे सहकार्याला पण आम्ही अटक करणार, कारवाई करणार आहे। काही लोकांची अशी भूमिका होती की ते जे जेलमध्ये आहे ते कुटुंबाचे सदस्य आहे, परंतु ते त्यांचे विरुद्ध पुरावा नाही। आम्ही सांगतो जे
कुटुंबाचे सदस्य आहे म्हणून आम्ही अटक केलेले नाही. कुटुंबाचे सदस्य असतील परंतु त्यांच्या विरुद्ध पुरावा आहे तरच आम्ही अटक केलेली आहे. काही जे कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांच्या विरुद्ध पुणे सारखे शहरामध्ये अर्थात हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि यामध्ये असे उमेदवारी अर्थात तुम्ही म्हणता की तुमच्याकडे पुरावे आहेत, या तशा लोकांना सुद्धा उमेदवारी दिली गेली आहे. एक बॅड मेसेज म्हणायचं सर? नाही, अशाबद्दल मी काही टिप्पणी करणे उचित नाही आहे. त्याबद्दल उमेदवारी दिल्याबद्दलची आम्ही टिप्पणी करत नाही. आम्ही क्रिमिनॅलिटी बद्दलचे पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह आढावा घेऊन आम्ही आमची भूमिका ठरवतो आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. जे गँगस्टर्स असतील, जे क्रिमिनल्स असतील, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे, त्यांचे इकॉनॉमिक फाउंडेशन डिस्ट्रॉय करायसाठी जेणेकरून लोक अशा प्रकारचे टोलीचे कडे आकर्षित होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि राहिली गोष्ट ज्यांनी क्राईम केलेले आहे त्यांच्या विरुद्ध तर आम्ही पुरावा इकठ्ठा करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. सर, तुम्ही दबाव तंत्र म्हणला. दबाव हे अर्थातच ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या नेत्यांकडे जातात, ज्या पक्षांमध्ये आहेत, विविध पक्षांमध्ये आहेत, अर्थात सत्ताधारी पक्षांमध्ये सुद्धा हे इथं निवडणुका लढतायत, दबावाचा वापर केला जातो पोलिसांवर सर. यासाठी पोलिसांवर दबावाचे प्रश्नच उद्भवत नाही. पोलीस त्यांचे काम करतात. पोलीस नियमाचे, कायद्याचे अनुसरण काम करत असते. दबाव तंत्र म्हणजे वोटर्सवर दबाव येता कामा नये ही आमच्यासाठी एक चॅलेंज असते, आमची एक जबाबदारी असते आणि नक्कीच ते आम्ही होऊ देणार नाही. जे काही क्रिमिनल अँटीसिडेंट्स आहे, जे काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा दबावाचे वापर, मसल पॉवरचे वापर करण्याची दमदाटी करत असतील किंवा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न करत असतील, ते लोक आयडेंटिफाईड आहे. त्यांच्याविरुद्ध 100% कारवाई ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. पुढच्या आठवड्यात आपण आणखी जोरात ही कारवाई बघणार आहे. सर, पण पोलीस म्हणून सर आपल्याला ही रोखता येतं का अशा पद्धतीने आपल्या गुन्ह्याच्या रेकॉर्डवर असलेले जे व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करतात आणि अर्थात नेते होतात, मग वेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जातो किंवा पैशाचा वापर केला जातो. या इलेक्शन्समध्ये सुद्धा दिसतंय सर. वेगळी गोष्ट आपण विचारले, जे इलेक्शन लढण्याची ही कायद्याअंतर्गत जे परवानगी आहे तरच ते इलेक्शन लढत आहे आणि ते उमेदवार म्हणून उभे आहे. त्याबद्दल मला टिप्पणी करणे आणि हे योग्य नाही. जर उमेदवार आहे तर 100% ते जे प्रचलित कायदा आहे त्याचे अनुसरूनच ते उमेदवार आहे. राहिली गोष्ट, अशा प्रकारचे उमेदवार किंवा कोणाचेही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजचे परिणाम इलेक्शन्सवर होईल अशा चित्र आम्ही होऊ देणार नाही आणि यासाठी आम्ही पूर्णपणे जोरात युद्ध पातळीवर आमची मोहीम शहरात सुरू आहे. मला विश्वास आहे की शहरात पूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडतील. पुणेकरांना आम्ही आश्वासन देऊ इच्छितो, पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे आणि विशेष करून लॉंग टर्म एक इन्व्हेस्टमेंटसाठी आम्ही क्रिमिनॅलिटी आणि क्रिमिनल्सला ग्लोरिफाय होऊ देणार नाही आणि त्याच्यावर आकर्षण जे यंग पिढीचे होत असल्याचे दिसून येत आहे ते चित्र पूर्णपणे बदलण्यासाठी आम्ही अत्यंत मेहनतीने काम करत आहे. सर, अगदी तुम्ही जे उल्लेख केला की अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे वळत आहेत. अर्थात जर आपण बघितलं तर पुण्यात आता विविध पक्षांमध्ये हेच उमेदवार आहेत. अर्थात जर आपण बघितलं तर गुन्हेगार पार्श्वभूमीवर सर ते गुन्हे करून बाहेर येतात, परत निवडणूकमध्ये लढतात. एक वेगळ्या पद्धतीने ते एक मेसेज युवकांमध्ये चाललाय. सर, तुम्हाला वाटत नाही हे थोडंसं चुकीचं आहे कुठं? नाही, अर्थात मी तुम्हाला, कारण तुम्ही प्रयत्न करताय की युवकांना तिथं जाऊ नये, या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये रोखणं, तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करताय. 100% रोखण्याचे प्रयत्न करत आहे आणि शहराचे 99.99% लोकांची सहकार्य, सहभाग, विश्वास पोलीस दलावर, प्रशासनावर आहे ही आम्ही ठामपणे सांगू शकतो. आणि चित्र बदलतील. इलेक्शन लढत आहे, लढतील, जिंकतील. जे काही आहे त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, परंतु जोपर्यंत कायद्याचे अनुसरण चालत असतील आमची काही त्याबद्दल काही टिप्पणी करणे गरजेचे नाही. जो निवडून आले आणि तरी पण काही क्रिमिनॅलिटी केले तर आम्ही सोडणार थोडेच ना त्यांना. सर, एकूण किती असे गुन्हेगार आहेत, म्हणजे पार्श्वभूमी आहे त्यांची आणि ते निवडणूक मध्ये लढतायत सर? आता एक्झॅक्टली त्याचे जुनी क्राईम रेकॉर्ड बद्दल मला माहिती नाही, परंतु जेलमध्ये सध्या जे आहे अशा प्रकारचे 3 लोक आहे जे इलेक्शन लढत आहे आणि आमची क्लोज बारीक वॉच त्यांच्या ऍक्टिव्हिटीवर आहे. सर, असे गुन्हेगार निवडून आल्यानंतर पुणे शहर हे किती सुरक्षित राहील असं तुम्हाला वाटतं? पुणे शहर पूर्णपणे सुरक्षित राहील. पुणे शहर सुरक्षित आहे आणि जरी ते जिंकून आले तरी पण शांततेत राहील आणि
जिंकून आले आणि तरी पण मी सांगितले की जर काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज केला तरी पण जे कारवाई निवडून न येण्यामुळे होईल ते त्यावेळी पण होईल आणि हीच भूमिका पोलीस दलाची आहे. सर शहर सुरक्षित राहील म्हणजे अर्थ. 100% शहर सुरक्षित आहे आणि शहर सुरक्षित राहील, शहर शांत राहील आणि लॉंग टर्मसाठी मी आपल्याला पूर्वी पण सांगितले होते क्रिमिनल्स किंवा गँगस्टर्स हे जे काही आर्थिक इकॉनॉमिक जे पैसे गोळा केलेले आहे वेगवेगळे मार्फतीने त्यांचे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज म्हणून ती पूर्ण नष्ट करण्याची, पूर्ण जप्ती करण्याची, इमूवेबल प्रॉपर्टी जप्त करायची, मुव्हेबल प्रॉपर्टी सीज करायची सगळी प्रक्रिया जोरात सुरू आहे. हे पूर्ण गँगस्टर्स जे आहेत याचे इकॉनॉमिक फाउंडेशन नष्ट करण्याची भूमिका जी घेतलेली आहे ते पुढच्या काळात आपण आणखी जोरात बघणार आहे. अर्थात जर आपण बघितलं तर पोलीस आयुक्त ज्या पद्धतीने सांगतायत की ग्लोरीफाय होऊ नये, अर्थात युवक जे आहेत, युवा पिढी आहे ते अशा लोकांना बघून गुन्हेगारीकडे वळते आणि त्यानंतर अशा पद्धतीने हेच लोक जर निवडून येत असतील तर हे खूप धोकादायक सुद्धा असू शकतं शहरासाठी. मात्र शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, गुन्हेगारी वाढणार नाही, किंबहुना युवक हे गुन्हेगारीकडे वळणार नाही यासाठी प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसत आहेत आणि यासाठी पोलीस सज्ज देखील आहेत. मात्र ज्या पद्धतीने पुण्यामध्ये सध्या मोठ्या संख्येने सर्वच पक्षांकडून गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सुद्धा उमेदवारी दिली गेलेली आहे, त्यामुळे साहजिकच पुणेकर काहीशे नाराज सुद्धा दिसत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.